नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण ना कोकणात पावसाळ्यात जी अळमी येतात तर ती कशी साफ करून आपण त्याची भाजी करायची मालवणी पद्धतीने ते दाखवते मी तुम्हाला. तर ना मी ही स्वच्छ साफ करून घेतली आहेत आणि आता आपण एकदा धुवूया, कारण मी धुवून पण घेतली आहेत तरीसुद्धा तुम्हाला मी दाखवते. जेव्हा धुतो ना तेव्हा थोडीशी अशी दाबून घ्यायची, ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, कारण अळमीमध्ये स्वतःचं पाणी असतं भरपूर, त्याच्यामुळे दाबून घ्यायचं, नाही तर मग जास्त पाणी होतं ते. तर एकदा आपण तुमच्या समोर पाण्यातून काढूया. तर ह्या अळम्यांना ना चिकट अशी वारुळावर ही अळमी येतात, म्हणजे चिकट माती असते, त्याच्यामुळे थोडंसं सुरीच्या साहाय्याने खरडून वगैरे अशी साफ केली आहेत आम्ही त्यांना आणि नंतर कट केली आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीत बघा, आपण तेल टाकलं आणि भरपूर कांदा वापरायचा, तरच ही अळमी जी आहे ती ना मटणासारखी चवीला लागणार. त्यामुळे जास्त अळमीमध्ये कांदा वापरायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर आलं लसूण तुम्ही टाकू शकता, पण आमचं जे आम्ही वाटण वापरतो ना त्याच्यात आलं लसूण असतं, म्हणून मी सेपरेट काही टाकलेलं नाही आहे. ह्याच्यात मी फक्त एक मालवणी मसाला आणि थोडीशी हळद टाकली आहे. फोडणी छान अशी परतून घेतली आहे आपण आणि त्यानंतर साफ करून घेतलेली ही अळमी टाकतोय आपण. ह्याला मशरूमसुद्धा म्हणतात. तर इथे बघा, आपण ही अळमी मस्तपैकी अशी परतून घेतोय आणि ही अगदी नॅचरल आहेत. आर्टिफिशियल वेगळी असतात, नॅचरलची चव पण वेगळी असते. आणि ही जेव्हा आपण धुतो ना तेव्हा थोडा 10 ते 15 मिनटं मिठात टाकून ठेवायची. जर ह्याचा कलर निळा आला तर समजायची विषारी आहेत आणि पांढरा शुभ्र राहिला तर ही चांगली आहेत. म्हणजे हा अजून एक फरक असतो त्याच्यातला. तर तुम्ही असं चेक करू शकता विषारी कोणती आणि चांगली कोणती ती. तर आता आपण बघा, ह्याच्यात एक थेंबसुद्धा पाणी नाही वापरले आणि फक्त वाफेवर शिजवतोय. तर बघा त्याला किती पाणी सुटलंय ते मी तुम्हाला दाखवते. तर आता परत एकदा आपण झाकण ठेवूया, कारण अजूनही शिजलेली नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायची. थोडा वेळ लागतो ही अळमी शिजायला. तर इथे आपण पुन्हा झाकण ठेवूया असं आणि मग आपण पुन्हा खोलूया. आता ह्याच्यात आपण कोकम मीठ टाकूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया. तर इथे बघा, आपण छान अशी ही अळमी ढवळून घेतली आहे ही बघा. आणि परत आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि नंतर मालवणी वाटप टाकूया आपलं. आता मालवणी वाटणाचा जो व्हिडिओ आहे ना आपला, तो चॅनेलवर पण आहे आणि बऱ्याच मी आमट्यांमध्ये वगैरे असं वाटण भाजताना दाखवले. त्याच्यामुळे इथे काय मी हे वाटण भाजलेलं दाखवलेलं नाही आहे. फक्त मी वाटण टाकते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यात आला लसूण सुद्धा आहे. आणि ह्या अळंबीला ना जास्त वाटण नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, तरच ह्याची चव तुम्हाला मटणा चिकनासारखी लागणार आहे. तर आता आपण या स्टेजला मीठसुद्धा टाकलं आहे, कारण ह्याच्यात पाणी भरपूर असल्यामुळे उशिराच टाकायचं मीठ, कारण ही अळमी दिसणार तुम्हाला टोपभर आणि तयार झाल्यावर वाटीभर तयार होणार आहे, म्हणून ती खारट होण्याची शक्यता असते.